कामिनी खूप सुंदर स्त्री होती. तिला तिच्या सौंदर्याचा खूप अभिमान होता. पण तिचे लग्न अगदी सामान्य दिसणाऱ्या आलोकनाथशी झाले होते, जो तिला अजिबातच आवडत नव्हता. आलोकनाथ कार्यालयात मार्केटिंग विभागात क्लर्क म्हणून काम करत होता. महिन्याचे 15 दिवस तो दौऱ्यावर असायचा. पगारही चांगला होता. पण कामिनीच्या रोज नवीन नवीन मागण्या पूर्ण करता करता महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच त्याचा संपूर्ण पगार संपून जात होता. असेच एके दिवशी सकाळची वेळ होती. कामिनी बेडवर पडली होती. तेव्हा आलोकनाथ तिला उठवायला आला आणि म्हणाला, काय झालंय कामिनी, आज खूप वेळ झोपली आहेस? यावर कामिनी कठोर आवाजात म्हणाली, ज्याचं नशीबच झोपलं असेल तो जागं राहून करणार तरी काय? यावर आलोकनाथ म्हणाला, काय झालंय कामिनी, आज सकाळी सकाळीच मला टोमणा मारला. यावर कामिनी रागात म्हणाली की मग तुम्हाला काय हवे आहे, की मी सकाळी उठून तुमची आरती करू की पाय दाबू? कामिनीला काहीतरी हवे आहे हे आलोकला समजले होते. कारण जेव्हा जेव्हा कामिनीला काही हवे असले तेव्हा तेव्हा ती अशीच नाटकं करायची. आलोक म्हणाला, अरे कामिनी, तुला काय हवंय ते सांग. यावर कामिनी म्हणाली, तुम्ही तर असे बोलत आहात जसे की मी मागितले तर तुम्ही माझ्यासाठी चंद्र तारे घेऊन येशाल. इतके दिवस मी तुम्हाला सोन्याची अंगठी मागत होते, पण तुम्ही एका कानाने ऐकता आणि दुसऱ्या कानातून बाहेर काढता. यावर आलोक म्हणाला, हे बघ, माझ्या क्षमते इतकेच मी करू शकतो आणि सध्या तरी माझा हात खूप तंगीत आहे. अजून 2-3 महिने थांब. यावर कामिनी तोंड वाकडं करत म्हणाली की जर पैसेच नाही तर मग तुम्ही मला का विचारतायत की तुला काय पाहिजे म्हणून? जा आणि तुमचं काम करा, माझं खूप डोकं दुखत आहे. असं बोलून कामिनी पुन्हा पांघरून घेऊन झोपून गेली. आता बिचारे आलोकनाथ काय करणार होते? त्यांनी शेवटी कामिनीच्या हट्टापुढे हात टेकवून कसं तरी कर्ज काढून कामिनीसाठी अंगठी घेतली. पण कामिनी खूप लोभी होती. तिला नेहमी काहीतरी नवीन हवे असायचे. या दरम्यानच कामिनीच्या शेजारी अमन आणि सुप्रिया हे नवविवाहित जोडपे राहायला आले. जसेही ते जोडपे गाडीतून खाली उतरले तेव्हा त्यांना पाहून कामिनी मनातच म्हणाली, वा, किती हँडसम मुलगा आहे. ते दोघे किती छान जोडपे आहेत. दोघेही खूप श्रीमंत दिसत आहेत. त्यांच्याकडे किती महागडी कार आहे आणि एक माझा नवरा आहे, त्याच्याकडे ना महागडी गाडी आहे, ना दिसणं चांगलं आहे आणि नाही उत्पन्न. हे जोडपे आपल्या शेजारी राहायला आले आहे हे कामिनीला कळल्यावर ती त्यांच्याशी मैत्री करायला उत्सुक झाली. विशेषतः तिला अमनशी मैत्री करण्याची खूप इच्छा होती. एके दिवशी ती त्यांच्या घरी गेली. तिने दरवाजा ठोठावला तेव्हा अमनने दरवाजा उघडला. अमनला समोर बघून ती त्याच्याबद्दल आणखीनच वेडी झाली. कामिनी म्हणाली, अहो, ते मी तुमच्या शेजारीच राहते, मला थोडी साखर हवी होती. यावर अमन म्हणाला, हो हो, मी आत्ता आणून देतो. अमनने लगेचच त्याच्या बायकोला आवाज दिला, सुप्रिया, प्लीज वाटेत साखर घेऊन ये. मग सुप्रियाने साखर आणली. अमनने ती साखर कामिनीला द्यायला सांगितली. इतक्यातच कामिनीची नजर अमनच्या घरावर पडली. त्याचे घर अतिशय महागड्या आणि पुरातन वस्तूंनी सजवलेले होते. सुप्रियाने साखरेची वाटी कामिनीला दिली तेव्हा तिची नजर सुप्रियाने घातलेल्या नेकलेसवर पडली. तो हिऱ्याचा असावा असा तिने अंदाज बांधला. सुप्रिया आणि अमन दोघांनीही कामिनीला घरात येण्यास आग्रह केला. तेव्हा पुन्हा कधीतरी येईल असं सांगून कामिनी साखरेची वाटी घेऊन तिच्या घरी गेली. तेव्हा आलोकची नजर तिच्यावर पडली आणि तो तिला विचारू लागला की घरात खूप साखर आहे, मग शेजारणीकडून का मागून आणलेस? यावर कामिनी म्हणाली, तुम्हाला जर हे समजले असते तर तुम्ही ऑफिसमध्ये फक्त क्लर्क म्हणून काम केले नसते. मग हळूहळू तिची अमन आणि सुप्रियाशी मैत्री होऊ लागली आणि लवकरच तिने त्यांचा विश्वासही जिंकला. कधी कधी सुप्रिया काही कामासाठी बाहेर गेली असली तरी कामिनी सुप्रियाच्या गैरहजेरीतही अमनकडे जायची आणि तासनतास त्याच्याशी बोलायची. तिच्या बोलण्यावर अमन हसायचा आणि बोलायचा, अहो बस झालं वहिनी, अजून किती हसवणार? हसून हसून माझा तर जीवच जाईल. यावर कामिनी बोलायची की भाऊजी, असं काहीही बोलू नका, तुमचा जीव माझ्यासाठी खूप अनमोल आहे, तुमच्यासाठी तर मी माझा जीवही देऊ शकते. हे ऐकून अमन आश्चर्यचकित होत विचारायचा की तुम्ही हे काय बोलतायत वहिनी? तेव्हा कामिनी बोलायची की अहो भाऊजी, वहिनी होण्याच्या नात्याने इतकी तर गंमत करू शकते ना मी. असे म्हणून ती पुन्हा हसायला लागायची. कामिनी अप्रत्यक्षपणे अमनला बोलता बोलता इशारे करायची. ती विविध हातवारे करून त्याला आपल्या खोट्या प्रेमात अडकवण्याचा प्रयत्न करत असे. कारण तिला माहीत होते की अमन खूप श्रीमंत आहे आणि तो तिच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. पण अमनचे त्याच्या बायकोवर खूप प्रेम होते, त्यामुळेच तो कामिनीच्या त्या इशाऱ्यांना दुर्लक्ष करायचा. असेच एके दिवशी कामिनी अमन आणि सुप्रियाला भेटायला त्यांच्या घरी आली. तेव्हा सुप्रिया कामिनीला म्हणाली, या वहिनी, आता आम्ही तुमच्याच विषयी चर्चा करत होतो. यावर कामिनी म्हणाली, माझी चर्चा? सुप्रिया म्हणाली, अहो वहिनी, अमन नेहमी तुमच्याबद्दल बोलत राहतो की तुम्ही खूप चांगले आहात, खूप मजेदार गोष्टी करतात. आजकाल तुमच्यासारखे शेजारी मिळणं खूप अवघड आहे.
सुप्रियाकडून स्वतःबद्दलच्या चांगल्या गोष्टी ऐकून कामिनीला मनातून खूप आनंद होत होता आणि तिला वाटले की एक ना एक दिवस बाण निशाण्यावर नक्कीच लागेल. या दरम्यान सुप्रियाच्या भावाचे लग्न ठरले होते. तिचे आई वडील तिला पुन्हा पुन्हा फोन करत होते. त्यामुळे सुप्रियाला लग्नाच्या 20 दिवस आधी जावे लागले. अमनला एवढी मोठी सुट्टी मिळत नव्हती, म्हणून तो लग्नाच्या काही दिवस आधी जाणार होता. इकडे जेव्हा कामिनीला कळले की सुप्रिया 20 दिवसांसाठी तिच्या आई वडिलांच्या घरी जाणार आहे, तेव्हा तिने मनात एक प्लॅन केला. कामिनी मनात विचार करू लागली की अमनला अडकवण्याची हीच योग्य संधी आहे. आलोकही बाहेर आहे आणि सुप्रियाही तिच्या आई वडिलांच्या घरी गेली आहे. सुप्रियाला आई वडिलांच्या घरी जाऊन 2च दिवस झाले होते की एका रात्री 9 वाजता कामिनीने अमनच्या घराचा दरवाजा ठोठावला. अमनने जरा उशिराच दार उघडले. तेव्हा कामिनीने विचारले की काय झालं अमन, तू दार उघडायला खूप वेळ घेतलास? यावर अमन म्हणाला, तुम्हाला माहीत आहे की मला बाहेरचं खायला अजिबात आवडत नाही, म्हणून घरीच जेवण तयार करत होतो. यावर कामिनी म्हणाली, अरे मग तुम्ही मला सांगितले असते तर मी बनवले असते जेवण. असे वाटतंय की तुम्ही मला अजूनही परकत समजतात. यावर अमन म्हणाला, अरे नाही वहिनी, असे नाही, बस मला स्वयंपाक करायला मजा वाटते. यावर कामिनी म्हणाली, पण मी इथे असताना तुम्ही स्वयंपाकघरात स्वयंपाक करणार तर ते मला अजिबात आवडणार नाही. असे म्हणत ती किचनमध्ये गेली आणि लगेचच त्याच्यासाठी जेवण बनवायला सुरुवात केली. आता कामिनी रोज सकाळ संध्याकाळ त्यांच्या घरी येऊन जेवण तयार करायची. तेव्हा अमन तिला म्हणाला की वहिनी, काय सांगू तुम्हाला, खरंच तुम्ही मला खूप मदत करतायत. नाहीतर स्वयंपाक करणं आणि ऑफिस सांभाळणं हे खरंच खूप अवघड काम आहे. असेच एके दिवशी कामिनी पहाटेच अमनच्या घरी आली. अमनला वाटले की ती रोजच्या प्रमाणे जेवण बनवायला आली असावी, पण रोज ती 8 वाजल्यानंतर यायची. पण आज फक्त 7 वाजले होते. कामिनी म्हणाली, अहो भाऊजी, आज माझ्या बाथरूममधला शॉवर खराब झाला आहे. मी आज तुमच्या बाथरूममध्ये आंघोळ करू शकते का? अमनने होकार दिला. पण कामिनीने अमनच्या बाथरूममध्ये कॅमेरा लपवला आणि काही वेळाने ती जोरात ओरडली. कामिनीचा आवाज ऐकून अमन बाथरूमच्या दिशेने धावत गेला. त्याला पाहून कामिनीने अचानक त्याला घट्ट मिठी मारली आणि अमनला काय झाले ते समजलेच नाही. अमनलाही कामिनीने त्याच्या इतक्या जवळ येणं चांगलं वाटत होतं, पण अचानक त्याला वाटले की हे सगळं चुकीचं आहे. तेव्हा त्याने कामिनीला स्वतःपासून दूर केलं. तेव्हा कामिनी अमनला म्हणाली, अहो भाऊजी, माफ करा. अंघोळ करत असताना अचानक 2 सरडे बाहेर आले आणि मी जोरात ओरडले. इकडे कामिनी तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी झाली होती. दुसऱ्या दिवशी अमनला एक पार्सल मिळालं. त्याच्यात कामिनी आणि त्याचे फोटो होते. ते पाहून त्याला धक्काच बसला. मग कामिनीही अमनच्या घरी गेली. तिच्या हातातही एक लिफाफा होता. कामिनी म्हणाली, अमन, हे बघा, काल कोणीतरी आपला फोटो काढला आहे आणि तो मला ब्लॅकमेल करत आहे. जर मी त्याला 1 लाख रुपये दिले नाही तर तो माझ्या पतीला हे सर्व फोटो दाखवेल, असे त्याने धमकी दिली आहे. मी एक साधी सरळ विवाहित भारतीय स्त्री आहे. मला माहीत नाही की काल हे काम कोणी केले. अमनलाही काही समजत नव्हते. त्याने कामिनीला 1 लाख रुपये दिले. त्याला कामिनीवर अजिबात शंका नसली तरी कामिनीने पुन्हा एकदा त्याच्याकडे 5 लाख रुपये मागितले. तेव्हा त्याला धक्काच बसला. तरीही त्याला फारशी शंका आली नाही. त्याने तिला 5 लाख रुपये दिले. पण अमन सुप्रियाकडे जाण्याच्या तयारीत असताना कामिनीने पुन्हा त्याच्याकडे 2 लाख रुपये मागितले. यावेळी मात्र अमनला थोडी शंका आली होती. त्यामुळे त्याने फोन करून सुप्रियाची माफी मागून तिला घडलेला सर्व काही प्रकार सांगितला. तेव्हा सुप्रिया दुसऱ्याच दिवशी तिच्या घरी परतली. संध्याकाळी कामिनी 2 लाख रुपये घेण्यासाठी त्यांच्या घरी आली. तेव्हा तिने सुप्रियाला पाहिले आणि कामिनीचा चेहराच पडला. कामिनीने विचारले, तू कधी आली सुप्रिया? सुप्रिया म्हणाली, मी आत्ताच आले आहे वहिनी. त्यानंतर सुप्रियाने तिला अमन आणि कामिनीचे सर्व फोटो दाखवले आणि म्हणाली, वहिनी, तुम्ही मला का नाही सांगितलेस की कोणीतरी तुम्हाला या फोटोंसाठी ब्लॅकमेल करत आहे? मी आत्ता हे फोटो घेऊन पोलीस स्टेशनला जात आहे. पोलिसांचे नाव ऐकताच आपले रहस्य उघड होईल अशी भीती कामिनीला वाटू लागली. तिने सुप्रियाला पोलिसांकडे न जाण्यास विनंती केली, पण सुप्रिया मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती. शेवटी कामिनी तुटून पडली आणि रडतच तिने आपला गुन्हा कबूल केला. तेव्हा सुप्रिया तिला म्हणाली की अहो वहिनी, तुमच्यासारख्या स्त्रियांची मला लाज वाटते. आलोक भाऊमध्ये काय कमी आहे? ते तर तुम्हाला प्रत्येक आनंद देण्याचा प्रयत्न करतात, पण तुम्हाला काय हवंय ते कळत नाही. तुमची तर हाव कधीच संपत नाही. आता कामिनीला तिची चूक कळली आणि तिने त्या दोघांची माफी मागितली. पण अमन आणि सुप्रिया यांनी तिला माफ केले नाही आणि त्यांनी काही दिवसांनी त्यांचा फ्लॅट रिकामा केला आणि ते दुसरीकडे राहायला गेले. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.